वेगवेगळ्या प्रकारचे कपडे घालणं ही चैन अनेकांना करता येते, कारण त्याकरता फक्त पैशांची समृद्धी असली की पुरते. पण कपड्यागणिक बदलणारं क्रियापद ही चैन मात्र सगळ्यांना करता येत नाही, कारण तिथे केवळ पैशांची समृद्धी पुरेशी नाही, तिथे भाषेचीही समृद्धी हवी. भाषा ही श्रीमंत वैभवशाली हवी. आपलं महद्भाग्य की मराठी ही अशी वैभवशाली भाषा आहे. कपडे घातले एवढंच माहीत असतं अनेकांना. मग ही मंडळी साडी घालतात, धोतर घालतात, लुंगी घालतात. पण हे योग्य आहे का? सगळ्या कपड्यांकरता मराठीत एकच क्रियापद आहे का? अजिबात नाही. ही गंमत पहा. लग्नात नवरी मुलगी साडी नेसते, वर शेला पांघरते. लग्न लावणारे गुरुजी धोतर नेसतात, मुलीचे वडील सोवळं नेसतात आणि खांद्यावर उपरणं घेतात. लग्नाला आलेले पाहुणे फेटा बांधतात आणि अचानक एकदम रुबाबदार दिसू लागतात. फेट्यावरून आठवलं, पूर्वी अनेक जण मुंडासं किंवा पागोटं बांधायचे. आता ती पद्धत गेली. असो, महात्मा गांधी फक्त पंचा नेसून इंग्लंडच्या राणीला भेटायला गेले होते. गेला तो काळ. हल्ली घरी असताना नुसती लुंगी गुंडाळून बसलेली मंडळी नाक्यावरच्या वाण्याकडे जायचं तरी शर्ट अडकवून, पॅन्ट चढवून, केसांवरून कंगवा फिरवून जातात. आणि हो, मुंजीत बटू लंगोटी नेसतो, पुढे लंगोट नेसतो किंवा बांधतो. आणि ऑफिसात जाऊ लागला की कंठ लंगोट म्हणजे टाय बांधू लागतो. आता याखेरीज बाकीचे सगळे कपडे घालायचे असतात. शर्ट, पॅन्ट, हाफ पॅन्ट, सलवार, कमीज, जॅकेट, सूट, सदरा, लेंगा, विजार, पायजमा, पगडी सगळं सगळं घालायचं. एवढंच कशाला, टोपीही घालायची, पण ती आपली आपल्याला. आणि इतरांना टोप्या घालणाऱ्यांपासून शक्य तितकं दूरच राहायचं. काय आला मुद्दा लक्षात? अगदी पार विस्मरणात गेलेल्या एका शब्दासाठी आजचा लेख समर्पित. खरं तर कानाला इतका गोड लागतो हा शब्द, आणि तरीही आपण वापरत नाही. याला इतर अनेक पर्यायी शब्द आहेत, पण म्हणून इतका चांगला शब्द दुर्लक्षित राहणं चांगलं नाही. कोणता तो शब्द? आता हा व्हिडिओ पाहिलात म्हणजे मुद्दा लक्षात येईल. आज भाजी अंमळ तिखट झाली आहे, किंवा तू अंमळ लवकरच ये, परत एकदा सराव करू, अशी वाक्य हल्ली दुर्मिळ झाली आहेत. म्हणजे भाजी तिखट होत नाही किंवा सराव करणं लोकांनी थांबवलं आहे असं नाही. दुर्मिळ झाला आहे अंमळ हा शब्द. तुम्ही म्हणाल, दुर्मिळ झाला तर होऊ दे, आपलं कुठे अडलंय? त्याच अर्थाचे थोडा, किंचित, जरा असे शब्द हाताशी आहेत की आपल्या? अगदी खरं, अंमळ वाचून आपलं काही अडत नाही. पण असा गोड शब्द वापरला तर भाषेला वेगळीच खुमारी येते, हे निश्चित. आणि म्हणून तो विस्मरणात गेल्याचं वाईट वाटतं. या शब्दाची एक गंमत म्हणजे उच्चारताना हा काहीसा अंमळ असा उच्चारला जातो. अर्थात त्या अनुस्वाराचा उच्चार अर्धवट होतो, पूर्ण नाही. असो, अंमळचा एक नातलग आहे, अंमळसा. अंमळसा म्हणजे थोडासा, जरासा, किंचितसा. हा देखील फारसा दिसत नाही हल्ली. अंमळसापासून अंमळशाने हा शब्द तयार होतो आणि याचा अर्थ थोड्या वेळाने असा होतो. म्हणजे हा चक्क शॉर्टकट फटाफट आहे. थोड्या वेळाने असे दोन शब्द वापरण्यापेक्षा
अमळशाने म्हटलं की झालं काम. आता तुम्हा सर्वांना एक विनंती आहे, हा व्हिडिओ पाहताच आहात तर अमळ इथेच थांबा. इथले इतर व्हिडिओही पहा, मजा येईल तुम्हाला. तुमची बाकीची कामं अमळशाने केलीत तरी चालेल. स्वतःच्या सांपत्तिक स्थितीचा काही माणसांना प्रचंड गर्व असतो. नुसती गुरमी, सगळीकडे अरेरावी, उर्मटपणा, उद्धटपणा. अशांना काहीतरी जबरदस्त नाव ठेवलं पाहिजे असा विचार कित्येक दिवस मनात घोळत होता, पण योग्य शब्द काही सापडत नव्हता. मग अचानक एक नवा शब्द सापडला. आता हा व्हिडिओ पहा, म्हणजे तो शब्द कोणता ते कळेल. हा शब्द कसा वाटतो ते नक्की सांगा. आणि तुम्हालाही असा कोणता नवा शब्द सुचत असेल तर आम्हाला अवश्य कळवा. घेऊ दे सगळ्यांनाच आनंद. पैशांमुळे पिसाळलेले असतात त्यांना पैसाळलेले म्हटलं पाहिजे. पिसाळलेल्या श्वानासारखे दिसेल त्याच्यावर भुंकतात आणि कधी कधी चावतात देखील. आज एका जबरदस्त शब्दाची जन्मकथा. थांबा, काहीतरी गडबड झाली. कारण शब्द तर अगदी साधा आहे, पण जन्मकथा जबरदस्त आहे. तेव्हा आज एका साध्या शब्दाची जबरदस्त जन्मकथा. कोणता तो शब्द? सोबतचा व्हिडिओ पहा, म्हणजे मुद्दा लक्षात येईल. चांगले 6-7 महिने आहार विहार अगदी नियंत्रित केल्यावर, म्हणजे सोप्या शब्दात डाएट केल्यावर, अखेर एकदा एक मित्र तू किती बारीक झाला आहेस असं म्हणाला आणि मला अगदी धन्य धन्य वाटलं. यातला तो बारीक हा शब्द जरा बारकाईने बघा. चिक्कार वापरतो आपण तो. बारीक, बारकाईने, बारीक सारीक, बारका, बारकावा अशी त्याची विविध रूप आपल्या अगदी परिचयाची आहेत. किरकोळ अंगकाठीच्या माणसाला अनेकदा बारक्या असं टोपण नाव देखील असतं. दुसरं असं की त्या शब्दावर आपण इतके अवलंबून आहोत की त्याला समानार्थी शब्द कोणते असं विचाराल तर पटकन सांगता येणार नाहीत. एखादा शब्द रुळला असं कधी म्हणता येतं? एकतर तो भरपूर वापरला गेला पाहिजे, दुसरं म्हणजे त्याची विविध रूप वापरात असली पाहिजेत, आणि तिसरं म्हणजे त्याला समानार्थी शब्द फारसे नसले पाहिजेत. या तीनही निकषांवर बारीक अगदी पूर्णपणे उतरतो. थोडक्यात म्हणजे बारीक हा पक्का मराठी शब्द वाटतो. पण मंडळी, हा शब्द आपण चक्क आयात केला आहे फारसीमधून. आणि गंमत म्हणजे फारसीमध्ये देखील बारीक म्हणजे बारीकच. अर्थ अजिबात न बदलता हा शब्द फारसीमधून मराठीत आला आणि आपण त्याला अगदी आपलासा केला. खरोखर काय काय गमती करतील भाषा, काही सांगता यायचं नाही.